पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे अनुदान लवकरच आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळते। आनंदाची बातमी, लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली, ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत। आज जवळपास 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत। आणि बरेच प्रसार माध्यम असतील, अनेक जण म्हणतात की आता 26 लाखाची स्कूटीनी निघाली, मग 50 लाखाची निघेल। मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचंय की जवळपास आज 2,47,00,000 महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो। महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते। इतर राज्यामध्ये 1.5 कोटी संख्या आहे, 2.25 कोटीपर्यंत असेल, पण 2 कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे। याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख